शेतकरी मित्रांनो नमस्कार। सर्वप्रथम आपल्या YouTube चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत। आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये येत्या 3-4 दिवसांमध्ये जो पावसाचा अंदाज दिलेला आहे, आता लक्षात घ्या, पावसाच्या अंदाजामध्ये पाऊस आपल्याला नुकसानदायक कशा पद्धतीने ठरू शकतो किंवा कोणत्या स्टेजला आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो याच्याबद्दल आपण या ठिकाणी व्हिडिओ देत आहोत। तत्पूर्वी काका तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगायचं। माझा ज्ञानेश्वर वाळू राहते, मुक्काम पोस्ट खडक माळेगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। मोबाईल नंबर 9922 7482 54. 9922 7482 54. बरं, आम्हाला कधीपासून ओळखतो तू? आम्हाला जवळजवळ 5 वर्ष झाली। 5 वर्ष झाली, हो। बरोबर। आज कशी काय आठवण झाली? हा, आता काहीतरी क्रिटिकल प्रॉब्लेम आहे, थोडंसं वातावरण खराब झालं। बरं, मग त्या निमित्तानं लगेच म्हणलं आपण बोलून घेऊ सरांना। बरं, ओके। आता प्लॉटचं आपल्याला रजिस्ट्रेशन आपण त्या ठिकाणी करतोय। आपल्याला येणारे प्रॉब्लेम त्या ठिकाणी कमी करायचे, शेंडा आपल्याला चांगल्या पद्धतीत झाला पाहिजे। शेवटच्या जी आपण शेवटची स्टेज म्हणतो किंवा शेवटच्या प्लॉटांमध्ये वाढती थंडी असेल, आता 2-4 दिवसाचं वातावरण तुमचं पावसाचं गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी थंडीमध्ये बऱ्याचशा अडचणी त्या ठिकाणी येणार आहेत। लक्षात घ्या, तुम्हाला साधारणतः 2 ते 3 तारखेच्या नंतर आपल्याकडे थंडीचं भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी थंडी वाढण्यास सुरुवात होईल। आणि तुमचा पाऊस किंवा पावसाचं वातावरण कमी झाल्यानंतर सकाळी तुमच्याकडे धुकं आणि दव याचं प्रमाण पण 4-5 दिवसासाठी जास्त प्रमाणात राहील। हे प्रत्येक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे। याच्या मॅनेजमेंटनुसार आपल्याला त्या ठिकाणी कामकाज करायचे। तुमची दोडा अवस्था असेल किंवा जे आपण म्हणतो टोपण अवस्था असेल, या अवस्थेमध्ये कामकाज करत असताना आपल्याला जे अन्नद्रव्यांचं पूर्तता आपण कशा पद्धतीने केली पाहिजे जेणेकरून आपली गळकूज त्या ठिकाणी होणार नाही। आपण ही गोष्ट फार महत्त्वाची, ही गोष्ट लक्षात घ्या। आता गळकूज होऊ नये म्हणून यासाठी ज्या ठिकाणी शेंडा आपल्या साधारणतः घडाच्या पुढे तुमचा 7-7, 8-8 पानं ज्या ठिकाणी झालेले असतील त्या ठिकाणी आपल्याला 1-2 फवारण्या त्या ठिकाणी फार महत्त्वाच्या राहतील। आता लक्षात घ्या, फवारण्या करत असताना तुम्हाला पोटॅशियम शोनाईट एकरी साधारणतः 1 किलोपर्यंत पोटॅशियम शोनाईट आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे। आता पोटॅशियम शोनाईट देत असताना आपण त्याच्यामध्ये बुरशीनाशकचा वापर आपण त्या ठिकाणी करून घेतोय। आता बुरशीनाशक देत असताना आपण आपल्या शेड्यूलनुसार आपल्याला त्या ठिकाणी रेसिड्यू मॅनेजमेंटनुसार आपल्याला त्या ठिकाणी बुरशीनाशकचा वापर करायचा आहे। ही फवारणी आपल्यासाठी एक महत्त्वाची राहील। त्यानंतर अमोनियम मॉलिब्डेनम लक्षात घ्या, एकरी साधारणतः 60 ग्रॅमपर्यंत 200 लिटरला 30 ग्रॅम या प्रमाणात एक अमोनियम मॉलिब्डेनमची फवारणी या वातावरणामध्ये आपण काढून घेणं त्या ठिकाणी गरजेची राहील। त्यानंतर डावणी आणि कूज याच्यासाठी आपल्याला एक फवारणी मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो। त्याच्यामध्ये बरेच शेतकरी फॉलिक्युअर एंट्राकॉलचा वापर करत असतील, पण या ठिकाणी डिटेक्शनचा विचार करून आपण त्या ठिकाणी आदामा कंपनीचं कस्टोडिया साधारणतः एकरी 400 ते 500 ml पर्यंत तुम्हाला ही एक फवारणी सूर्यप्रकाश असताना आपल्याला त्या ठिकाणी काढून घ्यायची। ही एक फवारणी जर आपण योग्य पद्धतीने काढून घेतली तर कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही। या स्टेजला नंतर आपण पिटिओल करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून अशा वातावरणामध्ये आपल्याला नायट्रेट नायट्रोजन असेल, अमोनिकल नायट्रोजन असेल, याची लेवल आपल्याला मीडियम पद्धतीची असायला पाहिजे। आणि ही लेवल आपण जर व्यवस्थित पद्धतीने ठेवली तर कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही। या स्टेजला आल्यानंतर ड्रिपचं ॲप्लिकेशन देत असताना आपल्याला पोटॅशियम शोनाईट एकरी 10 किलो, लक्षात घ्या, पोटॅशियम शोनाईट एकरी 10 किलो आपल्याला ड्रिपच्या ॲप्लिकेशनमधून देऊन घ्यायचे। आणि त्याच्यामध्ये अमोनियम मॉलिब्डेनम एकरी 100 ग्रॅम हा एक डोस जर आपण व्यवस्थितरित्या देऊन घेतला तर कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही। परंतु ज्या ठिकाणी शेंडा कमी होतोय, ज्या ठिकाणी गळकुजीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात वाटत असेल, अशा ठिकाणी आपल्याला एक डोस त्या ठिकाणी द्यायचा आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला यारामिला कॉम्प्लेक्स लक्षात घ्या, एकरी साधारणतः 20 ते 25 किलो यारामिला कॉम्प्लेक्स आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचे। त्याच्यामध्ये नाईस जेल एकरी 1 किलो या प्रमाणात आपण हे जर डोस देऊन घेतले तर कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही। या स्टेजेसला अडचण त्या ठिकाणी येणार नाही। आणि याच्यानंतर आपण पाऊस येतोय, पाऊस उघडल्याच्या नंतर आपण कोणती फवारणी केली पाहिजे हे पण आपण समजून घ्या। आपल्याला रेसिड्यू मॅनेजमेंटचा शॅम्पलचे प्लॉट असतील तर आपण त्या ठिकाणी तुम्ही थोड्याफार बहुत प्रमाणात मनी त्या ठिकाणी पकडलेले असतील, अशा वेळेस आपल्याला पाऊस उघडल्याच्या नंतर साधारणतः लक्षात घ्या, कोसाईड एकरी कोसाईड 400 ग्रॅमपर्यंत आपल्याला एक फवारणी करून घ्यायची पाऊस उघडल्याच्या नंतर। पण रेसिड्यू मॅनेजमेंटनुसार जर तुम्हाला त्या ठिकाणी प्रोफाईटची फवारणी करायची असेल तर आपण त्या ठिकाणी एकरी 1 किलोपर्यंत प्रोफाईटची फवारणी आपण त्या ठिकाणी करू शकतो। संचार 40ची एक फवारणी आपण करू शकतो। आणि या फवारणी आपल्याला नियोजनबद्ध आणि व्यवस्थित पद्धतीने त्या ठिकाणी करून घ्यायचे। त्याच्यामध्ये तुम्हाला 1 दिवसाचा पाऊस जातोय, परत दुसऱ्या दिवशी जर आपल्याकडे वातावरण असेल तर आपल्याला दुसऱ्या दिवसासाठी तुम्हाला चारकोल, लक्षात घ्या, चारकोल साधारणतः एकरी 1 लिटर, त्याच्यामध्ये फंगीस्टॉक एकरी 400 ग्रॅम ही फवारणी आपल्यासाठी फार महत्त्वाची राहील। ह्या 2 फवारण्या जर तुम्ही व्यवस्थित काढून घेतल्या तर कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही। आणि या फवारण्या काढत असताना आपण सूर्यप्रकाशाचा विचार करून नियोजनबद्ध कामकाज करून आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायचे, हे पण लक्षात घ्या। आता याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल की तुम्हाला थिनिंग नंतरचं मॅनेजमेंट, की आपण पावसाच्या वातावरणामध्ये जर आपली थिनिंग होत असेल
किंवा पावसाच्या वातावरणामध्ये आपण स्प्रे करत असेल, डिपिंग करत असेल, तर अशा वेळेस आपण कशा पद्धतीने त्याचं मॅनेजमेंट करायचं याच्याबद्दलचा एक वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी मी नक्की देण्याचा प्रयत्न करेन. तर शेतकरी मित्रांनो काय करा, आपल्या चॅनलला कोणी नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि कोणाचे प्रॉब्लेम असतील, कोणाच्या अडचणी असतील तर नक्की कळवत चला. प्रत्येक प्लॉटमध्ये जाऊन आपण त्या ठिकाणी प्रत्येक प्लॉटचं नियोजन आपण त्या ठिकाणी करून देतोय. तर शेतकरी मित्रांनो काय करायचं, आपल्या बुकिंग क्रमांकावरती संपर्क करून आपल्याला आपले प्लॉट बुकिंग करून घ्यायचे. तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो: 98 34 25 22 14 91 68 000 503 आणि 504 या क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट बुकिंग करून घ्या. चांगलं नियोजन मिळतं आहे, शेवटपर्यंत मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळतं आहे. प्रत्येक पिकांच्या बुकिंगा त्या ठिकाणी आपल्या चालू आहेत. तुमचं टरबूज असेल, कलिंगड असेल, खरबूज असेल, त्याच्यानंतर वेलवर्गीय भाजीपाला सर्व पिकांमध्ये आपण त्या ठिकाणी काम करत चाललंय. आपली पूर्ण टीम त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करते. तर शेतकरी मित्रांनो काय करा, नक्कीच प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला चांगल्यात चांगली माहिती त्या ठिकाणी मिळायला त्या ठिकाणी मदत होईल. धन्यवाद.